आता पुढची बातमी. वाढतं प्रदूषण, इंधनाचे चढे दर यामुळे राज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढतोय. याचाच एक भाग म्हणून लालपरी अर्थात एसटीच्या ताफ्यामध्ये हजारो इलेक्ट्रिक बस आणण्याचा निर्णय झालाय. करारही करण्यात आले. पण इलेक्ट्रिक बस पुरवणाऱ्या कंपनीने एसटीच्या तोंडावर पाने पुसलेत असं समोर येतं. एसटी महामंडळाने ईव्ही ट्रान्स कंपनीमध्ये 2 वर्षांसाठी 5,000 इलेक्ट्रिक बसेस पुरवण्याचं कंत्राट झालेलं. एकूण संख्या होती 5,150. कंपनीने प्रत्येक महिन्याला 215 नव्या बसेस पुरवणं अपेक्षित होतं. मात्र ईव्ही ट्रान्सने केवळ 220च बस पुरवल्यात आतापर्यंत. एसटी महामंडळाने थेट हे कंत्राटच त्यामुळे रद्द करण्याचा इशारा दिलाय. याबाबत एसटी महामंडळाने ईव्ही ट्रान्सला पाठवलेलं पत्र माझ्या हाती लागलंय. 22 मे पर्यंत कंपनीने 1,287 ईव्ही बस पुरवल्या नाहीत तर हे कंत्राट रद्द करण्यात येणार आहे. संजय शेट्टीने आल्यानंतर याचं पत्र लिहिण्याचं धाडस केलं. कारण आपल्याला माहिती आहे की जी पुरवठादार कंपनी आहे ती पोचलेली आहे. तिनं राजकीय पक्षांना फंडिंग केलेलं आहे, लक्षात घ्या. आणि हे दिसतंय त्यांच्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती. तर याचाच अर्थ हे मोठं धाडसाचं पाऊल आहे. पण हे पाऊल एस टीच्या हिताचं आहे. म्हणून पुन्हा एस टी महामंडळातले संबंधित अधिकारी आणि खास करून एस टीचे चेअरमन जे आहेत संजय शेट्टी साहेब, त्यांचं अभिनंदन करतो. ही जी ईव्ही कंपनी आहे ही कंपनी बोगस आहे. या कंपनीमुळं महामंडळाचं नुकसान झालं. या कंपनीमुळं सरकारच्या पण विश्वासार्हतेला तडा पोचलेला आहे. आणि म्हणून संजय शेट्टीने जो निर्णय घेतला तो खरोखर अभिनंदनीय आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.